जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नवापूर शहरात गेल्या 2 वर्षापासून मायाभाई नावाने गँग निर्माण झाली होती। त्या गँगमधील सदस्य मयूर शैलेंद्र सावरे, टोळी प्रमुख सनी शैलेंद्र सावरे, अजय राजेंद्र जाधव यांचा नियमित गुन्हे करण्यात सहभाग असून ते त्यांची दहशत व वचक ठेवण्यासाठी बेकायदेशीररित्या टोळी निर्माण करून मारहाण करणे, शारीरिक इजा पोहोचवणे, लोकांवर दादागिरी करणे, मुलींची छेड काढणे, बेकायदेशीर हत्यार कब्जात बाळगून दहशत माजविणे अशा प्रकारच्या कृत्यांमुळे त्यांच्यावर नवापूर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्याबद्दल पोलीस अधीक्षक नंदुरबार जिल्हा यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव पाठविल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी सादर प्रस्तावावर तत्काळ कार्यवाही करत वर नमूद इसमांपैकी 2 जणांना नंदुरबार जिल्ह्यातून व एकास नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका वगळून 1 वर्षाकरिता करण्यात आलेले आहेत। पाटील लॉयन न्यूजसाठी प्रेमेंद्र पाटील, नवापूर। माहिती मिळालेली होती आणि जे हद्दपार केले माया गँगचे 3 लोकांना हद्दपार करण्यात आलेलं आहे आणि यांना जानेवारी महिन्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर आम्ही पाठवलेले होते। याच्यामध्ये मयूर सावळे, माया उर्फ माया नाव आहे त्याचं आणि त्याचा भाऊ सनी असे 2 यांना जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार करण्यात आलेलं आहे आणि अजय जाधव हा दडगाव तालुक्यामध्ये नोकरीला असल्यामुळे त्याला तिथेच ठेवून त्यांनी बाकी उर्वरित तालुक्यांमध्ये त्याला प्रवेश नाही आहे। इतकी माहिती असूनसुद्धा ते वेळोवेळी गावामध्ये येऊन जात आहेत अशी माहिती आम्हाला मिळालेली होती। काल रोजी API पाटील, शिंपी साहेब, अनिल राठोड, प्रवीण मोरे, तोरवणे आणि सुरेखा यांना पाठवण्यात आलं तिथे। ते मिळून आले, रात्रीच्या रात्री त्यांना आणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आज रोजी आम्ही कोर्टात हजर करत आहोत। हद्दपार झाल्यानंतरही त्यांची येण्याची ती हिंमत आहे, या दृष्टिकोनातून त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। सध्या आचारसंहिता सुरू आहे, या अनुषंगाने असे जर आपल्याला कुठलेही आरोपी दिसलेत आणि त्यांनी कुठेतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असाल तर जनतेला आव्हान आहे की आम्हाला तात्काळ माहिती द्यावी, जेणेकरून यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात येतील। आचारसंहितेच्या याच्यावर साहेब तुम्ही आता काय काय तुम्ही केलेली म्हणजे बंदोबस्त वगैरे कसं ठेवलेला आहे? आम्ही रेकॉर्डवरचे जे गुन्हे आहेत, आरोपी आहेत, त्यांच्या सर्वांवर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। रोजच्या रेड सुरू आहेत आमच्या आणि वेळोवेळी नाकाबंदी करून सनी या निमित्ताने मी परत सांगू इच्छितो सर्वांना, नाकाबंदीमध्ये आम्हाला सहकार्य करावं जनतेने। अचानक नाकाबंदी जिथे तिथे आम्ही लावतो, संशयास्पद जेही मिळतील आम्हाला ते लोकांना सस्पेक्टेड म्हणून चौकशी करीत आहे, चुकीचा अर्थ काढू नये आणि रात्री बेरात्री फिरत असताना व्यापारी फिरत असतात बाहेर, त्यांना त्यांचं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल। आमच्याकडे कॅश का आली, कार आली, आपण चेकपोस्ट लावलेले आहेत, बॉर्डर चेकपोस्ट पण लावलेले आहेत 2 आणि अचानक गावामध्ये पण नाकाबंदी लावतो, या सर्व गोष्टींचा विचार करावा। ओके।